हे आहेत आपले ड्रायफ्रूटचे लाडू। पाहू शकता तुम्ही, इतके छान होतात, मस्त होतात आणि काहीही जास्त कष्ट लागत नाहीये। थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त असे सुक्यामेवाचे लाडू आहेत। रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे। तर त्याची मी रेसिपी तुम्हाला इथं दाखवणार आहे। इतके छान होतात, मस्त होतात आणि टेस्टी होतात। तर त्यासाठी बघणार आहोत आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे। इथं घेतलेलं आहे मी पहिल्यांदा तर अक्रोड घेतलेला आहे, नंतर ना पांढरे तीळ घेतलेले आहेत, पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, खजूर घेतलेला आहे। खजूर मी बिया काढून ओला खजूर घेतलेला आहे, तुम्ही सुका खजूरही घेऊ शकता। त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे बदाम, नंतर घेतलेलं आहे खोबरं ना तुम्ही खिसून पण घेऊ शकता, पण मी इथं कट करून घेतलेलं आहे कारण हे सगळं आपण शेवटी मिक्सरला बारीक करणार आहोत, त्यामुळे मी न खिसता घेतलेलं आहे। असं बारीक असं कट करूनच घेतलेलं आहे, तसं तुम्ही घेऊ शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला जे अजून ड्रायफ्रूट्स हवे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला जे यातलं नको आहे ते यातलं तुम्ही काढू पण शकता। आपल्याला ना हे सगळे ड्रायफ्रूट कसे भाजून घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते। पॅनमध्ये तुपात भाजून घ्यायचे। टोटल आपल्याला 2 ते 2.5 चमचे तूप लागेल। त्या अगोदर पॅन गरम करायचा, त्याच्यामध्ये 1 चमचा पहिल्यांदा तर तूप टाकायचं आणि मी पहिल्यांदा बदाम भाजून घेते। हे सगळं भाजण्याची 1 ते 1.5 मिनिटाची प्रोसेस आहे, पटकन भाजून निघतं, अजिबात वेळ लागत नाहीये। हे पाहू शकता बदाम मी आपल्याला शेंगदाण्याचा कसा कलर येतो ना शेंगदाणे भाजल्यानंतर, हे बघा तसा कलर येईपर्यंत आपण बदाम भाजून घ्यायचा आहे। बदाम भाजून काढल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये अक्रोड घेतलं। अक्रोड पण आपल्याला तसं सेम जास्त भाजायचं नाही आहे, बदामापेक्षा कमीच भाजायचे, ह्याला पण अजिबात वेळ लागत नाही आहे। अक्रोडही भाजून झालं, त्यानंतर ना मी पांढरे तीळ भाजून घेते। पांढरे तीळ भाजायचे, ते मस्त असं कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे पाहू शकता तुम्ही, कलर लगेच चेंज झालेला आहे आणि आता भाजून घेतलं आहे आपण। त्यानंतर घ्यायचे पंपकिन सीड्स। आता काय झालं आहे, तूप संपलेलं आहे पॅनमधलं, तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये ना आता तूप ॲड करते पंपकिन सीड्स भाजून घेण्यासाठी। सीड्स पण भाजून घ्यायचे, सीड्सचा पण कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूटचे लाडूचे ना खूप जास्त फायदे आहेत आणि सकाळी उठल्या ना तुम्ही चहा अगोदर एखादा ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता। हे बघा खोबरं पण मी आता भाजून घेते, खोबरं पण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सगळ्यात लास्टमध्ये खजूर भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी मी आता अजून 1 चमचा तूप ॲड केलं आणि आता खजूर आपल्याला कसा भाजायचा आहे, तुपामध्ये ना हा खजूर आपल्याला पूर्ण स्मॅश करायचा आहे, कारण हा खजूर आपल्याला बाकीच्या ड्रायफ्रूटसोबत मिक्सरला लावायचं नाही आहे। हे एवढं स्मॅश करून घ्यायचं आहे, डायरेक्ट त्या मिक्सरमध्ये आपल्याला थंड करून हे मिक्स करायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बघा स्मॅश करून घ्यायचं आहे, अजिबात वेळ लागत नाही, लवकर होतं। तूप घातल्यामुळं ना खजूर लवकर स्मॅश होतं आणि खाली चिटकत नाही आहे। हे पाहू शकता स्मॅश झालेला आहे मस्तपैकी आणि पूर्ण असा स्मॅश झाला का काढून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि इकडे मी ना ड्रायफ्रूट जे भाजून घेतलेले होते ते मी एका पूर्ण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करणार आहोत। मिक्सरला बारीक केलेले आहेत आणि हे पाहू शकता एवढं असं थोडंसं असं मोठं बारीक मी केलेलं आहे। मस्त मिश्रण झालेलं आहे। आता जे खजूर होतं ना थंड करायला ठेवलेलं, तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, मिक्स करणार आहे थोडा वेळ आणि मग मी लाडू वळण्यासाठी घेणार आहे। ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, तसेच कॅल्शियम, आयर्न वगैरे भरपूर मिळतं आणि त्याच्यामुळं काय होतं ना आपल्याला एकदम एनर्जेटिक फील येतं, अजिबात थकवा वगैरे जाणवत नाही। दिवसातून 1 लाडू तरी खावा। आणि आत्ता मी लाडू वळायला घेते, बघू शकता तुम्ही लाडू असे पटपट वळून होतेत आणि एवढ्या मिश्रणमध्ये ना माझे 30 लाडू बनवून झालेले आहेत। आणि साहित्य ग्रॅममध्ये किती वापरलं हे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तिथं जाऊन चेक करा। हे बघा मस्तपैकी असे लाडू वळवून मस्त तयार आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला ना हे सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत। आणि स्टोरेजला पण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ना पॅकबंद एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करू शकता। महिनाभर पुरेल असे 30 लाडू एवढ्या सगळ्या
ड्रायफ्रूट्सचे झालेले आहेत. कुठल्याही प्रकारचे भेसळ नसणारे आणि एकदम शुद्ध आणि पौष्टिक लाडू घरगुती असे आपण बनवतो. एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तर थँक्यू सो मच. हे बघा आपले लाडू तयार आहेत.